त्यांच्या मागे असलेल्या सर्व बांधवांनी कृपया समोर यावं. या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. बिकट परिस्थितीमध्ये शत्रूंना आसमान दाखवून ज्या राजानं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव काळावर आपलं कार्य करतो आहे, ज्यांच्या चरित्रानं संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सन्माननीय झांजे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी याच कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं व्याख्यान या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. यांचं आगमन व्यासपीठ आताच या ठिकाणी सर गट शिक्षण अधिकारी कार्यालय आष्टी मी एवढंच म्हणेल की जे जे हवं ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून इतरांना कळू दे, असं हे व्यक्तिमत्व अक्षय भैया हळपाव त्याचा सत्कार सर्व उपस्थित मान्यवर गणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न माननीय अक्षयजी धोंडे साहेब ऋषिकेशजी दरेकर आपल्याला विनंती आहे की आपण समोर येऊन बसावं. स्टेजच्या मागे जे मित्रमंडळी काही मान्यवर या ठिकाणी अक्षय आमचे खूप चांगले मित्र, तसेच कमी वयामध्ये आमच्या डॉक्टर काकांच्या सोबत म्हणजे काकाचं कार्य व्यवस्थित पार पाडून राजकारणामध्ये एंट्री मारून सुंदर असं त्यांनी तालुक्यामध्ये एक त्यांचं वलय तयार केलेलं आहे. राजकारणाच्या पलीकडची जे मैत्री म्हणतात किंवा जे मैत्रीहृदय सम्राट म्हणतात, निश्चितच मैत्रीहृदय सम्राट आपला अक्षय आहे काका बरं का. आणि काकाचं नाव घ्यायचं म्हणलं तर 100% आम्हाला ते अक्षयचं नाव सुचतंच. इतकं तरी चांगलं म्हणजे मित्रमंडळामध्ये वलय तयार केलेलं आहे. अक्षय भैया मी यांच्यासमोर एकच सांगू इच्छितो की असंच जर तू चालत राहिलास आणि काकाची साथ आहेच म्हणा, तर लवकरच तुला खूप चांगली संधी भेटेल. आणि हीच कार्याची पावती असतो समोरचा आपण नाही का. सगळे इतके म्हणजे मित्र द्यायसाठी तुला सगळे इथं तुझे मम्मी असो पप्पा असो हे सगळे प्रेम करणारी माणसं सगळी जमलेले, तर निश्चितच शिवरायांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी मैत्री हृदय सम्राट अक्षयजी हळपवत यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त जमलेले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी काका राऊत, आमच्यासोबत शिरून आलेले साईराम भारत व्यास, तसेच महादेव कोळी समाज मराठवाडा अध्यक्ष रामनाथजी कांबळे, आमचे मित्र रिजवानजी धोंडेजी, सागरजी, ऋषिकेशजी दरेकर आणि सर्वांचेच नाव काही घेणं योग्य नाही. सर्वांना डॉक्टर साहेबांना जायचंय पुढं. अक्षयच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो की अक्षयला मी फेसबुकवर फॉलो करतो आणि त्याच्या पोस्ट वगैरे पाहत होतो. निश्चितच त्याचं जे काम आहे ते पाणी फाउंडेशनचं मध्ये पण असतो तो, आणखी इथले सामाजिक काही काम असतं तेही असतं. आणि दुसरं मैत्री हृदय सम्राट, तर रिक्षे भिक्षे याच्यात फिरताना दिसतात मैत्री हृदय सम्राट अक्षय हळपवत. तर इतका म्हणजे मित्र जमवलेत त्यांनी आणि पक्षविरहित मित्र जमवलेत. म्हणजे रिजवान भाई आणि म्हणजे दरेकर धोंडे डॉक्टर हे सगळे जमलेत. तर हे राजकारणाच्या पलीकडची मैत्री हे क्वचित लोकांना जमतं आणि त्यापैकी अक्षयला माझ्या पानसंबळ कुटुंबियाच्या वतीनं आणि मित्रमंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा वाढदिवसाची. छत्रपती शिवराय, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व संबंध महाराष्ट्र उभा करण्यासाठी ज्या महामानवांनी या महाराष्ट्रामध्ये कार्य केलं अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आज तुमचा आमचा सर्वांचा लाडका अक्षय भैया यांचा दर सालाबादप्रमाणे आपण अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी साजरा करतो. तर आज त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभरमध्ये जो आत्ता सरांनी उल्लेख केला बाल, तर बाल म्हणणं योग्य नाही. अतिशय कमी वयामध्ये त्यांनी संबंध महाराष्ट्रभरामध्ये आपल्या शिवविचाराचा जागर करण्याची सुरुवात केली
आणि संबंध हमजा शेख यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी करण्याचं कार्य हाती घेतलंय आणि त्याचंच आपण या ठिकाणी अक्षय भाईंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणजे किंवा शिवरायांच्या विचाराचा जागर करून शिवरायांचे विचार आपल्या मनामध्ये घेऊन शिवविचार त्या ठिकाणी आचरणात आणण्यासाठी व अक्षय भाईंच्या वाढदिवसानिमित्त आपण अतिशय स्तुत उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं अक्षय भाईंना अभिष्ट चिंतन सोहळा डीजे आणि हॉटेलवर पार्टी किंवा अशा वेगळ्या मार्गाला आपला तरुण वर्ग जाईल हा असा धांगडधिंग्याचा वाढदिवस भैयांचा कधीच नसतो. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी भैयांना शुभेच्छा देतो की भैयांनी अतिशय चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असताना अतिशय त्या ठिकाणी खडतर प्रवास करून त्या ठिकाणी काकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं तत्पूर्वी अतिशय असंख्य मित्रपरिवार तालुकाभरामध्ये जोडलेला आहे. त्या मित्रपरिवाराच्या जीवावर किंवा मैत्रीच्या जीवावर त्या भैयांनी या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये आपलं नामउल्लेख किंवा नाव चांगल्या प्रकारचं कमवलं. तरी भैयांना मी पुढील आयुष्यासाठी अशा शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळात या उक्तीप्रमाणे अक्षयभाई हळपावत यांना जेव्हा विचारलं की एवढा कार्यक्रम तुम्ही करता तर हा कार्यक्रम करण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा असते तर ते म्हणाले की पिंटू शेठ कानगुडे सारखे मार्गदर्शक माझ्या सोबत आहेत, डॉक्टर राऊत साहेबांसारखी माणसं माझ्या सोबत आहेत, म्हणून मला हे सगळं काम करण्याचं बळ मिळतं. हे निश्चितपणे इतरांना मोठं म्हणण्याचं जे मोठेपण असतं ते अक्षय भाईकडे आहे आणि त्याचीच पावती म्हणजे त्याच्या अवतीभोवती जमलेला हा गोतावळा आहे. ॲडव्होकेट रिजवान शेख साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या अक्षय भैया हळपावत आता तुम्ही म्हटलं तर बरं आहे. अक्षय भैया हळपावत यांच्या 24व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त उपस्थित माझे मार्गदर्शक बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शिवाजी काका राऊत, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक भागचंदजी झांजे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र अमृतराजे, तरुण मित्र, माता भगिनी. अक्षय भैया यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण सर्वजण अक्षय भैयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम अक्षय भैया यांना वाढदिवसाच्या माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक असं शुभेच्छा देतो. अक्षय भैयाच्या बाबतीत सांगायचं झालं का वर्षभर एक सामाजिक चळवळीमध्ये काम करून जी कुणी विद्यार्थी असो, मधल्या काळात काकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थीची तालुक्याची संधी मिळाली होती आणि ती योग्य रीतीने कुणी विद्यार्थी असो किंवा तरुण कार्यकर्ता असो त्यांना त्यांचं कुठं अडलेलं काम असलं तर ते सोडवण्याचं योग्य दिशेने काम अक्षय भैया नेहमीच करत असतो. त्या अक्षय भैया हळपत यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. अक्षय भैया हळपत हे कोणतेही कार्यक्रम असो काही असो त्या सर्व कार्यक्रमात आपलं कोणतेही कार्यक्रम असो काही असो ते उपक्रम आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट जमा उपस्थित राहिलात. आज मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व त्यांनी असेच दरवर्षी कार्यक्रम करीत राहावं व या सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर राहत जावं व त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मैत्री हृदय सम्राट ही पदवी कोणाला मिळत नाही. मैत्री हृदय सम्राट सन्माननीय अक्षयजी हळपावत यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी सर्व मान्यवर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ तसेच मैत्री हृदय सम्राट अक्षयजी हळपावत यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मैत्री हृदय सम्राट खरंच कोणाला पण ही पदवी घेता येत नाही.
मी या ठिकाणी बघतो अध्यक्ष, आष्टीमध्ये काही एक रिक्षा आहेत, त्या रिक्षाच्या पाठीमागं अक्षयचा बोर्ड या ठिकाणी लावलेला असतो, मैत्री हृदय सम्राट अक्षय हळपावत. मला सांगा, या अक्षयने कुठेतरी त्या रिक्षावाल्याच्या, त्या ॲपेवाल्याच्या कुठेतरी मदतीला धावत्यांनी या ठिकाणी त्यांचे एक फोटो पाठीमागे लावलेला आहे. हे करण्यासाठी खरंच वाघाचं काळीज लागतं, कुठेतरी मदत करण्याची धमक या ठिकाणी लागते. त्यावेळेस पासून आतापर्यंत ती झोप तेवत ठेवली, त्याची पावती या ठिकाणी दिसतीये. निश्चित अक्षय, तुला भावी काळ तुझा खरंच चांगला जाणार आहे. दिवस 24वा आहे. बहुत नशीबान होते हैं वो माता पिता, बहुत नशीबान होते हैं वो माता पिता जिनकी गोद में ऐसी औलाद. काय बोलतोय यार, आपण ऐकायला खरंच थांबा, कोणी जाऊ नका. जसं त्याचं आज दिसतंय, पुढचं म्हणतात ना पाळण्यात पाय दिसतात, तसंच त्या हमजा शेखचं आणि या ठिकाणी आपला मित्र मैत्री हृदय सम्राट अक्षय याचं या ठिकाणी दिसतंय. मी माझ्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि या सगळ्यांकडून अक्षय भैयाला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी, आऊ जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सर्वांना विनंती करेल की या माझ्या मित्राला उदंड आयुष्य लाभो, त्याचं उत्तरोत्तर असे त्याची कीर्ती वाढत जावो अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्ष अक्षय भैया हळपावत यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित मी सर्वांचीच नाव घेऊ शकतो. आता या ठिकाणी उपस्थित सर्व अक्षयवरती प्रेम करणारे सर्व त्याचे मित्र, सर्वच पक्षातील म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण रिजवान भाईंनी आत्ताच भाषण केलं. रिजवान भाई, तुम्हाला पण संधी आम्ही दिली होती, त्याच्या आधी तुम्हीच राष्ट्रवादीचे विद्यार्थीचे अध्यक्ष होतात, चांगलं काम केलं आणि तेच पद आम्ही आता अक्षयला दिलेलं आहे. तेव्हा सामाजिक काम अतिशय चांगलं त्याचं आहे. मागच्या वर्षी पाणी वाटपाचा कार्यक्रम असेल, फळ वाटपाचा कार्यक्रम असेल आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पाणी फाउंडेशनचं काम, त्याच्यानंतर आज मला वाटतं गावाकडं सुद्धा सामाजिक उपक्रमांनीच त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. आमचे मित्र डॉक्टर नदीम शेख यांचे चिरंजीव आणि एक व्यक्तिमत्व आहे आपल्या तालुक्यामध्ये, आणि तुमचं नाव निश्चितपणानं हमजा हा केल्याशिवाय राहणार नाही, कारण नाही सगळ्यावरतीच तो बोलतो, कोणताही विषय त्याला द्या तो त्याच्यावरती बोलतो, आणि म्हणून आपण सर्वजण त्याला या ठिकाणी ऐकायला लाख लाख शुभेच्छा देते. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे. क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता मासाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील, 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील, पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. या
छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छोट्याशी बालकी जाऊ लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शूरवीरांच्या कथा सांगत असत. म्हणूनच शिवबाच्या मनात मुघलांच्या अन्याय अत्याचाराबद्दल शील निर्माण झाली. म्हणूनच शिवाजीराजांना मुठभर मावळे घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हर हर महादेव आवाज उठला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. हर हर महादेव आवाज उठला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवबा शिवबा, तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावर भगवान चढवला असता. भगवानचा झेंडा भगवानचा रक्ता, भगवानचा झेंडा भगवानचा रक्ता. प्राण देऊन राबतो आम्ही स्वराज्याचे तख्त, प्राण देऊन राबतो आम्ही स्वराज्याचे तख्त. शिवरायांच्या जाती भेद या शब्दाला कुठे थारा नव्हता. हिंदू मुस्लिम शीख साई कोळी माई कुंभार चांभार भिल्ला अशा 18 पगड जातींचे मावळे शिवरायांच्या सैन्यात होते. कित्येक बाळांनी आपल्या रक्ताची रंगपंचमी खाई, कित्येक स्त्रियांनी आपल्या कपाळाचे कुंकू वाहिले. तेव्हा कोणते हिंदवी स्वराज्य उभे राहिले. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवाजी या शब्दाचा अर्थ मी माझ्याकडे सांगते. शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे वागायचं आणि जी म्हणजे जगायचं. शिकायचंय, वागायचंय, जगायचंय म्हणजे शिवाजी. आले किती गेले किती उडून गेला बघा ना, आले किती गेले किती उडून गेला बघा ना. स्वप्न नाही आणि स्वप्नही नाही माझ्या शिवरायांच्या दाराला, माझ्या शिवरायांच्या दाराला. जाता जाता असं म्हणाल, सरसप्त रक्त शिवबाचे रक्त कप्पाई भगवटी या, सरसप्त रक्त शिवबाचे रक्त कप्पाई भगवटी या. आले आले वादा कोणी आडविले वादळा, आलाच कोणी आडवा तर वाजवा मिठाचा खुळखुळा. ओय नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगते आम्ही शिवबाचे मावळे, आमचा नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. आकाश में बहुत तारे हैं लेकिन चांद जैसा कोई नहीं. इस दुनिया में बहुत राजे हैं लेकिन छत्रपति शिवाजी राजे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. दिला तर दणकाच, मोडे तर मनकाच, दिला तर दणकाच, मोडे तर मनकाच. बोले तर एकदा, झुके तर मुजरा. तोही फक्त शिवरायांनाच, तोही फक्त शिवरायांनाच. जंगलातील लाकडाला सांग म्हणतात, सोडातीसाठी सापाला नाग म्हणतात. जंगलातील लाकडाला सांग म्हणतात, सोडातीसाठी सापाला नाग म्हणतात. ज्यांनी मुघलांची वाट लावली त्यांना जिजाऊचा वाघ म्हणतात, त्यांना जिजाऊचा वाघ म्हणतात. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. तसेच वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतात. युवा नेतृत्व अक्षय भैया हळपावत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेला त्याचा सर्व मित्रपरिवार आणि या परिसरातील सर्व रहिवासी, माता भगिनी. फार ग्रामीण भागातला मुलगा आहे. याचं गाव तसं मूळ सावरगाव ना, सावरगाव. आणि सावरगावहून ते कुटुंब या ठिकाणी आलं. मोठ्या कष्टाने यांचा प्रपंच यांनी चालवत. म्हणजे याला सामाजिक कार्याची अत्यंत आवड आणि म्हणून मला वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून हा या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी या परिसरातले त्याचा मित्रपरिवार सगळं आयोजित करतो. वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षयला मी उदंड आयुष्य लाभो, त्याच्या हातून सत्कार्य घडो. कारण आज सत्कार्य करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. आमचे या निमित्ताने मला असं सांगू वाटतं की भारतीय जैन संघटनेचे आदरणीय शांतीराजे मुथा हे गेली 25-30 वर्षापासून त्यांची चळवळ, त्यांनी सुरुवातीला सामूहिक विवाह ही चळवळ चालू केली. त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम चालू केले. त्यांनी भूकंपग्रस्त भागातली मुलं, त्यानंतर पूरग्रस्त भागातली मुलं नेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आम्हाला असं वाटायचं की या माणसाला कुठंतरी राजकीय कुठंतरी पुढं जायचंय, म्हणजे यांना काहीतरी आमदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय किंवा अजून काय व्हायचंय. परंतु आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. आणि हे जे चाललंय त्यांचं कार्य ते सुद्धा त्यांच्या पदर पैशाने मोडणार. आज सुद्धा आपल्या तालुक्यात त्यांनी जी चळवळ उभी केली
पाणी अडवा पाणी जिरवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या वर्षी सुद्धा आपल्या तालुक्यात भरपूर कामं झाली आणि याच वर्षी सुद्धा तलावातलं गाळ काढण्यासाठी भारतीय जैन संघटना नदीम शेख हाही आपल्या समोर या ठिकाणी आपलं व्याख्यानाच्या माध्यमातून सुसंवाद साधणार आहेत. आष्टी नंबर 1 शाळेमध्ये इयत्ता 4थीच्या वर्गात शिकणारा हा व्याख्याता महाराष्ट्रभर परिचित होतो आहे. युट्यूबवर आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्रायबर त्याला झालेले आहेत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या विषयावर महाराष्ट्रभर त्याने व्याख्यानं दिलेली आहेत. ऐकूया हमजा नदीम शेख यांना. व्यासपीठ व बंधू आणि भगिनींनो, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकणार नाही. माणूस घडण्याची सुरुवात आईपासून होते. आई ही माणसाची पहिली शाळा असते आणि शाळा ही माणसाची दुसरी आई असते. आई चरित्र घडवते, आई दृष्टिकोन शिकवते, आई संस्कार देते, आई ध्येय धैर्य आणि शौर्य देते. आणि याच प्रकारच्या संगोपनातच आदर्श उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब. जिजाऊमा साहेब नसते तर छत्रपती शिवराय घडलेच नसते. आई जिजाऊंनी शिवरायांचं संगोपन करताना ज्या 5 गोष्टींचा अंमल केला त्यामध्ये सर्वप्रथम नंबर 1 स्वराज्याचं स्वप्न दिलं. नंबर 2 स्वराज्याची प्रेरणा दिली. नंबर 3 मन आणि माणसं जोडली. नंबर 4 शिस्त आणि नियोजन दिले. नंबर 5 सहनशक्ती प्रेम आणि निस्वार्थ जगणं शिकवलं. हे 5 अंमल गोष्टी आई जिजाऊंनी सांगितलेल्या शिवरायांनी कधीच मोडल्या नाही. म्हणून राजमाता आदर्श ठरतात आणि पुत्र म्हणून शिवराय आदर्श ठरतात. आपण आपल्या मुलांना काय देतो? काहीच नाही. आई जिजाऊंचा पहिला आदर्श स्वराज्याचं स्वप्न दिलं. तुम्हाला रयतेचा राजा व्हायचंय हे ध्येय दिलं आणि समजून सांगितलं स्वराज्य म्हणजे काय, कशाला म्हणतात स्वराज्य. आई जिजाऊंनी शिकवले महिलांचा सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज परिस्त्रीला माता म्हणतात. आई जिजाऊंनी शिकवले स्त्रियांचे रक्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा अपमान करणाऱ्या पाटलांचे हात कलम केले. आई जिजाऊंनी शिकवले धैर्य आणि शौर्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला कधीच पाठ दाखवली नाही. आई जिजाऊंनी शिकवले एकता अखंडता आणि समानता आणि सर्व धर्म समभाव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्माची माणसं जोडली. मराठा मुस्लिम माळी कोळी सुतार चंभार लोहार शेतकरी आणि कष्टकरी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण आपल्या मुलांना काय देतो? काहीच नाही. टीव्ही आणि मोबाईल सोडून दुसरं आहे तरी काय आपल्याकडे? आपला बंड्या डोरेमॉन छोटा भीम बघता बघता कधी सैराट बघतो आणि सैराट होतो हे बंड्याच्या आई बापालाही कळत नाही. आणि मग काय आईच्या गावात आणि बाराच्या भावात बंड्याचा विषय खल्लास. आई जिजाऊंचा दुसरा आदर्श प्रेरणा. आई जिजाऊ लहानपणापासून शिवांना शिस्तीचे धडे द्यायचे. आहार आराम व्यायाम आणि खेळ आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडणे. नाहीतर आमचा बंड्या खाताना टीव्ही बघतो, झोपायची वेळ फिक्स नाही, व्यायाम आणि खेळ पार विसरला, कुणी बोलत असेल तरी मोबाईल बघतो. एकंदरीत बरं चाललंय आमचं. बंड्याचं कुणी ऐकत नाही आणि बंड्या कुणाचं ऐकत नाही. म्हणून म्हणतो मन आणि माणसं जोडा. आई जिजाऊंचा तिसरा आदर्श मन आणि माणसं जोडण्याची कला. मावळ्यांची मुलं शिवबांबरोबर खेळायला यायचे, खायचे. शिवबा सुद्धा मावळ्यांच्या घरी जायचे, खायचे, लपंडाव भोवरा खेळायचे, त्यांची चटणी भाकर आवडीने खायचे. आई जिजाऊंनी गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेद केला नाही आणि महाराजांनाही करू दिला नाही. म्हणून तर जीवाला जीव देणारे
मिळाले मावळे मिळत गेले आणि स्वराज्य भक्कम होत गेले. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? मन संकुचित झाली, जावांनी भावातच लावून दिलंय. मग आजचा म्हणजे अक्कलकोंडा झाला, त्याचा कुणाशीच पटत नाही. मित्र फक्त फेसबुकवर, म्हणजे फेसबुकवर 5000 मित्र आणि गल्लीत ओळखणार कुत्र. म्हणून म्हणतो मन आणि माणसं जोडा. आई जिजाऊचा चौथा आदर्श शिस्त आणि नियोजन. आई जिजाऊंनी शिवांना शिस्तीचे धडे दिले. आई जिजाऊंनी शिवबांना शिस्तीचे धडे दिले. आहार, आराम, व्यायाम आणि सराव. आई जिजाऊंचा पाचवा आणि महत्वाचा आदर्श सहनशक्ती, प्रेम आणि निस्वार्थ जगणं. एकदा शिवबा घोड्यावर बसण्याचा हट्ट करू लागले. घोड्यावर बसू देत नव्हता. दादाजी कोंडवानी घोड्यावर बसण्याची मनाई केली आणि आई जिजाऊंच्या परवानगीने शिवबा घोड्यावर बसले. त्याच मार्गी घोडा उसळला. शिवबा पडले, हातापायाला खरचटले, रक्त बघून रडू लागले. आई साहेबांना हाक मारली. आई साहेब काही आले नाही. हे बघून शिवबा उठले आणि झटकत घरात गेले. कलगीच आई जिजाऊंचा प्रश्न, शिवबा लागला का? शिवबा म्हणाले, आता काय विचारताय? यावर आई जिजाऊ म्हणाल्या, तुम्हाला रयतेचा राजा व्हायचंय. तुम्ही जायला तर रयत्याचे अश्रू कोण पुसणार? धन्य ती माऊली. अशा कठीण प्रसंगात जिने सहनशक्ती, प्रेम आणि निस्वार्थ भावना दिल्या. आयुष्यात कोणत्याच कठीण प्रसंगात शिवराय डगमगले नाहीत, रडले नाहीत. आणि शेवटी एकच म्हणतो, क्षत्रिय कुलवंता प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. मन आणि माणसं जोडणारे मैत्री हृदय सम्राट अक्षय भैया हळपट यांना वाढदिवसाच्या अनंत आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जय. अतिशय सुंदर शिवचरित्र अगदी थोडक्यात शुभेच्छा द्याव्या. अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित अर्थात या ठिकाणून माझे मार्गदर्शक, माझे सर्वस्व, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत हे आत्ताच इथून गेले. ज्यांच्याकडे मी गेल्या 2011 पासून त्यांच्याकडे कार्यरत आहे. मामा गेली 2011 पासून ते मला म्हणजे एक वेगळीच लढण्याची फक्त मला आयुष्यामध्ये एक 2च व्यक्तींनी दिली. ते म्हणजे डॉक्टर शिवाजी राऊत, संजयजी मेहर आणि चंद्रकांतजी कानगुडे. या 3 माणसांनी मला इतकी या ठिकाणी सर्व मित्र एक व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मामा उपस्थित झाले आणि तुम्हीही आमच्या पिताश्रींच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात. त्याबद्दल आपले आणि सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शतशः आभार. राजू शेठ यांचे चिरंजीव अक्षय भैया, खरं म्हणजे माझ्या मित्राचा सुद्धा फोटो टाकायला पाहिजे होता खाली वडिलाचा कोपरा कापऱ्या. अक्षय भैयाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संजय शेठ मेळ, रेजवान भाई, सर्व प्रमुख कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी आणि बंधूंनो, माझ्या लग्नामध्ये, त्याला माहित नसेल त्याला सांगतो, माझ्या लग्नामध्ये मला आणि माझ्या बायकोला हळद लावायला राजू शेठ होती आणि राजू शेठच्या लग्नात सुद्धा मी होतो. म्हणजे हे इतकं आमचं फार दिवसाचं नातं राष्ट्रसंत भगवान बाबाच्या गावातल्या आहोत आणि भगवान बाबाच्या ज्या वाड्यामध्ये जन्म झालाय संशेठ, तुम्हाला सुद्धा माहित नसेल,
भगवान बाबाचा ज्या वाड्यात जन्म झालाय त्या वाड्यात म्हणजे यांच्या घराचं दोघे एक भिंत आहे. भगवान बाबाच्या वाड्याची आणि राजू शेठच्या घराचं एक भिंत आहे. म्हणजे अशा पवित्र महामानवाच्या देवाच्या वाड्यातले किंवा त्या गावातले आपण आहोत. त्यामुळं भगवान बाबाचं जसं जगामध्ये नाव निघत आहे अशा पद्धतीनं आपण त्या गावाचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, मित्रमंडळीचं नाव, तालुक्याचं नाव वेगवेगळ्या माध्यमातून काम करावं अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो. फार दिवसात उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सगळे इकडून या ना काही